चला, ट्रान्झॅक्शनच्या आधी आपण 2-3 टर्म्स तयार करू, म्हणजे समजून घेऊ. पहिलं असतं काय असतं? डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? डेटर्स म्हणजे कोणाकडनं? समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसे येणे, त्याला म्हणतो आपण डेटर्स. द पर्सन फ्रॉम होम द मनी इज रिसिवेबल. रिसिवेबल आहे, आपण बघितलं होतं रिसिव्ड, रिसिवेबल फरक असतो. रिसिव्ड म्हणजे काय? पैसे मिळालेत. रिसिवेबल म्हणजे काय? पैसे मिळणार आहेत. क्रेडिटर म्हणजे काय? हा, आपण कोणाला तरी पैसे देणं लागतो. द पर्सन टू होम विच वी हॅव टू पे, म्हणजे आपल्याला समोरच्याला पैसे द्यायचे, बरोबर? त्याला म्हणतो आपण क्रेडिटर्स. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडीत होणे, बरोबर. जो समोरचा व्यक्ती आपल्याला पैसे देणार होता, तर आपण काय म्हणतो? डेटर्स म्हणत होतो. त्या डेटरनी पैसे दिले का आपल्याला? त्याने काय केले? आपले पैसे बुडवले, बरोबर. त्याला आपण म्हणतो बॅड डेट्स. काय म्हणतो आपण त्याला? बॅड डेट्स. नंतर गुडविल, रेप्युटेशन. बिझनेसची रेप्युटेशन कशात करतो आपण? ती पैशात मोजतो. कशात मोजतो आपण? ती पैशात मोजतो. कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट. कुणी केली? कोणाच्यात केली? हा, पण कुणी केली? कोणाच्यात केली? मालकाने बिझनेस मध्ये केली. मालकाने बिझनेस मध्ये केली, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण कॅपिटल, बरोबर. मानव, ड्रॉइंग, पर्सनल यूज साठी. काय? पर्सनल यूज साठी, बिझनेस मधनं पर्सनल यूज साठी केलेला खर्च. बरं, म्हणजे बिझनेस मधनं पर्सनल यूज साठी केलेला खर्च किंवा गुड्स स्वतःसाठी यूज घेतले बिझनेस मधून, ठीक आहे. अजून तुम्हाला तुम्हाला काय आठवतं टर्म्स असं वेगळ्या? पैसे बिझनेस मधनं स्वतःच्या यूज साठी, पर्सनल यूज साठी. ते झालं ना, ते झालं ना आता. तेच झालं, ठीक आहे. बरं, नंतर आता ऍक्रुअल बेसिस वरती अकाउंटिंग. कशावरती? ऍक्रुअल बेसिस वरती. ऍक्रुअलचा अर्थ काय माहिती कोणाला? ऍक्रुअलचा अर्थ, जसं की काल मी घेतलं होतं ऍडव्हर्टिजमेंट, बरोबर. मी पे केले. किती पे केलेत? पे 3,000 रुपये. पे 3,000 रुपये. 3,000 रुपये मी भरलेत, पण हे 3,000 रुपये 3 वर्षाचे. 1, 2, 3. 1, 2, 3. हे वर्ष आहे 2026-27. हे 2027-28 आणि हे 2028 आणि 29, बरोबर. हे 3 वर्षाचे. आता आपलं करंट इयर कुठलं चालू होईल? 26-27. 26-27 म्हणजे यातले 3,000 रुपये आपल्या ह्या वर्षीचे, करंट इयरचे, करंट इयरचे, बरोबर. आणि बाकीचे 2,000 हे पुढच्या वर्षीचे. म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस काढू तो, बरोबर. जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस काढू, तेव्हा आपण 3,000 रुपये घेणार, हे 1,000 रुपये घेणार की 2,000 रुपये घेणार? 1,000 रुपये घेणार. का? तर आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस या वर्षीचं काढतोय, आणि हे 2,000 रुपये कुठे जाणार? पुढच्या वर्षीसाठी जाणार. कशासाठी जाणार? पुढच्या वर्षी जाणार. ह्याला म्हणतात आपण ऍक्रुअल बेसिस. म्हणजे फक्त आणि फक्त आपण ह्या वर्षीचा खर्च आणि या वर्षीचा इन्कम एवढंच धरतो. मागच्या वर्षीचा इन्कम या वर्षी धरतो का? यावर्षी पुढच्या वर्षीचा इन्कम या वर्षी धरतो का? बरोबर. मागच्या वर्षीचा एक्सपेन्स या वर्षी धरतो का? नाही. बरं, एक्झाम्पल घ्या. मला सांगा, मागच्या वर्षी मला 10,000 रुपये भरायचे होते. मागच्या वर्षी मला 10,000 रुपये भरायचे होते, ते मी ह्या वर्षी भरले. ते मी ह्या वर्षी पैसे भरले, तर आपण पीएनएल मध्ये ते लिहू का 10,000 रुपये? हा, ते या वर्षी भरले. हा, ते पीएनएल मध्ये लिहू का आपण? नाही लिहिणार आपण, कारण की ते मागच्या वर्षीच आहेत ना. तो खर्च ह्या वर्षीचा आहे का? खर्च ह्या वर्षीचा आहे का? हा, ज्या वर्षी त्या वर्षीचं पाठवलं. हा, खर्च ह्या वर्षीचा आहे का? नाही. मला पुढच्या वर्षीचे पैसे आधीच मिळाले, मी रेकॉर्ड करू का या वर्षी? नाही. हा, पीएनएल मध्ये रेकॉर्ड करू का? पीएनएल मध्ये रेकॉर्ड करू का? नाही.
ठीक आहे, ह्याला म्हणतात अॅक्रुअल बेसिस. काय म्हणतो आपण याला? अॅक्रुअल बेसिस. ज्या वर्षी खर्च आणि एक्सपेन्स तयार होतो, काय होतो? तयार होतो. पैसे मिळू किंवा नाही मिळू, पैसे भरू किंवा नाही भरू, त्या वर्षी आपण रेकॉर्ड करतो. ठीक आहे. बरं, मला सांगा, करंट इयर मध्ये मला 5,000 रुपये द्यायचे, मला 5,000 रुपये द्यायचे, मी दिलेत का पैसे? मला 5,000 रुपये द्यायचे, कारण की ते मला देणं भाग आहे या वर्षीसाठी. मला सांगा, ते पीएनएल मध्ये येणार का? येणार, कारण की ते या वर्षीचा खर्च आहे. काय तो? या वर्षीचा खर्च आहे. ठीक आहे. बरं, आता आपण ट्रान्झॅक्शन सुरू करू. तुम्ही मला जर्नल एंट्री सांगणार. ठीक आहे. बरं, ठीक आहे. बरं, चला अॅक्रुअल बेसिसचा आपण परत एकदा बघू. अॅक्रुअल बेसिस, मला सांगा, समजा ही बॅलन्स शीट आहे, इथे बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट आहे, बरोबर, आणि याचं पी एंड एल पण आहे, पी एंड एल. ठीक आहे. समजा इथं ऍडजस्टमेंट मध्ये लिहिली मी टू सॅलरीज 1,000 रुपये. किती? 1,000 रुपये. मला ऍडजस्टमेंट मध्ये असं आलं की अजून 1,000 रुपये भरणं बाकी आहे, अजून 1,000 रुपये भरणं बाकी आहे. तर आपण काय शिकलोय की आता ह्यात आपण ऍड करतो, बरोबर. यात दोन इफेक्ट असतात. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट असतात? दोन इफेक्ट असतात. इथं काय करतो आपण? आउटस्टँडिंग सॅलरीज, बरोबर, किती? 1K. आउटरला काय लिहिणार मी? 2K, बरोबर. आउटरला काय लिहिणार मी? 2K. दुसरी ऍडजस्टमेंट कुठे जाते? बॅलन्स शीटला, लायबिलिटीला. पैसे द्यायचे बाकी आहेत आपल्याला, उधारी आहे ना. ठीक आहे. काय येणार? आउटस्टँडिंग सॅलरीज 1,000 रुपये. इथपर्यंत कळलंय? इथपर्यंत कळलंय? मला सांगा, हे 1,000 रुपये आपण भरलेत का? नाही भरले, तरी आपण रेकॉर्ड केलेत, रेकॉर्ड केलेत. भरलेत का पैसे? तरी आपण रेकॉर्ड केलेत, बरोबर. तेच आता पुढच्या वर्षी आलो, इथं पुढच्या वर्षी आलो. मला सांगा, हे पैसे आपण यावर्षी भरले, 1K पेड ऑफ लास्ट इयर. 1,000 रुपये भरले आपण पैसे, पण ते आधीच रेकॉर्ड झालेत ना. परत रेकॉर्ड करू आपण ते? परत रेकॉर्ड करायची गरज आहे का? मग इथं टू सॅलरीज करंट इयर, करंट इयर हे या वर्षीचे पैसे आहेत. आता हे या वर्षीची सॅलरी आहेत 3,000 रुपये. त्यात मी ही ऍड करू का रे आता मागच्या वर्षीची? मागच्या वर्षीचे पैसे मी या वर्षी भरलेत, नीट लक्ष द्या. मागच्या वर्षीचे पैसे मी या वर्षी भरलेत, मी रेकॉर्ड करू का? गरज आहे का रेकॉर्ड करायची? कारण की ते मागच्या वर्षी रेकॉर्ड झालेत ना आधीच. कळले अॅक्रुअल बेसिस थोडक्यात? जो जो खर्च त्याच वर्षी आपण रेकॉर्ड केला. आता हा खर्च मागच्या वर्षीचा होता, पैसे भरलेले होते का? पैसे भरले होते का? तरी आपण रेकॉर्ड केला, बरोबर. कळलं आता अॅक्रुअल थोडंफार बऱ्यापैकी. अजून प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करून आपण, तेव्हा अॅक्रुअल बेसिसचं तुम्हाला खरं कळेल काय. ठीक आहे. हे झालाय एक एक्झाम्पल. अजून एक प्रीपेड इन्कम आहे. काय आहे? प्रीपेड इन्कम. इथं दिलंय मग, प्रीपेड इन्कम ऑफ 1K ते 2K, 2,000 रुपयाचा एक प्रीपेड इन्कम आहे. ठीक आहे. आपण त्याला रेंट म्हणू, रेंट प्रीपेड इन्कम ऑफ 2,000 रुपये. प्रीपेड आहे, आपल्याला आधीच मिळाले रेंट. आपलं एक काहीतरी दुकान आहे, त्याचं रेंट आपल्याला आधीच मिळालंय, त्यांनी वापरलं नाहीये ते, तरी आपल्याला आधीच मिळालंय, ऍडव्हान्स मध्ये मिळालंय. ठीक आहे. मला सांगा, तो यावर्षीचा खर्च आहे, यावर्षीचा इन्कम आहे का? यावर्षीचा इन्कम आहे का? नाहीये. यावर्षीचा इन्कम आहे का? नाहीये. ठीक आहे. मग इथं असेल टू रेंट असेल, एक्झाम्पल आपल्याला मिळाले 4,000 रुपये. किती मिळाले? हा हा बाय रेंट, बाय रेंट 4,000 रुपये मिळाले. मला सांगा, 4,000 मधले हे 2,000 रुपये या वर्षीचे आहेत का? कारण की ते प्रीपेड पुढच्या वर्षीचे आहेत, बरोबर. मग रेकॉर्ड करू का ते? हे 2,000 रुपये रेकॉर्ड करू का? पुढच्या वर्षीचे आहेत ना, मग रेकॉर्ड करू का या वर्षी?
मग मी मायनस करू का? मायनस करणार ना मी. मला या वर्षी रेकॉर्ड करायचे का ते मायनस प्रीपेड. आउटरला काय येणार 2K. हे जे प्रीपेड होतं, प्रीपेडचा अर्थ काय? आपल्याला मिळालेत. प्रीपेडला आपण असं पण म्हणू शकतो ऍडव्हान्स रिसिव्ड. काय म्हणतो आपण? ऍडव्हान्स रिसिव्ड. ऍडव्हान्स रिसिव्ड. प्रीपेड खरं तर चुकीचा शब्द आहे. ऍडव्हान्स रिसिव्ड. आपल्याला ऍडव्हान्स रिसिव्ड झालेत. हे ऍडव्हान्स पुढच्या वर्षीचे आहेत. मी या वर्षीमध्ये रेकॉर्ड करू का? या वर्षीमध्ये रेकॉर्ड करू का? आपल्याला मिळालेत. आपल्या कॅश अकाउंट मध्ये आहे सुद्धा पैसे, पण मी या वर्षी रेकॉर्ड करू का? तो इन्कम कुठल्या वर्षीचा? पुढच्या वर्षीचा आहे. मग तो पुढच्या वर्षी रेकॉर्ड करायला पाहिजे. मग मी ह्यातनं मायनस करू. आपल्याला टोटल रेंट 4,000 रुपये आले. 4,000 2,000 पुढच्या वर्षीचं आहे. मग मी काय केलं? ते मायनस केलं. काय आलं इथं? समजलं आता अॅक्रुअल बेसिस? अॅक्रुअल बेसिस म्हणजे काय? पैसा आला किंवा नाही आला रेकॉर्ड करायचं इन्कम, पण पैसे दिले किंवा नाही दिले एक्सपेन्स रेकॉर्ड करायचा. ओके. इथून पुढे आपण ट्रान्झॅक्शन यूज काय घेऊ? ट्रान्झॅक्शन. तुम्ही सांगायचे ट्रान्झॅक्शन काय काय घ्यायचे? आपण 11th फायनल अकाउंट केलं तर बघा, एक केली ऍडजस्टमेंट ऍडव्हर्टिजमेंटची. हिडन ऍडजस्टमेंट होती. बरोबर, हिडन ऍडजस्टमेंट होती. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन. पहिलं ट्रान्झॅक्शन तुम्ही सांगायचं. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. बरोबर. अनिल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. दुसरं सांगा चला. परचेस कॅश रुपीज 1,00,000 रुपये. परचेस गुड्स फ्रॉम श्रवण. किती रुपये? 1,000 रुपये. ठीक आहे. सोल्ड गुड्स टू साईराज रुपीज 3,000. ठीक आहे. अजून एक थांब, ते नंतर करू. परचेस मशिनरी ऑफ रुपीज 20,000 इन कॅश. ठीक आहे. पाचवं सांगा त्याला एक ट्रान्झॅक्शन कुठलं तरी. पेड वेजेस टू आर्यन रुपीज. किती असतात वेजेस? रुपीज 5,000 रुपये. ठीक आहे. 5,000 रुपये. ठीक आहे. पुढे अजून एक सांगा. सांगा. रेंट रिसिव्ड करू आपण. रेंट रिसिव्ड रुपीज 500. अख्खेच्या अख्खे 500. ठीक आहे. अजून एक. परचेस गुड्स फ्रॉम कोण राहिलं आता? झालं की आर्यन. मानव ऑफ रुपीज 5,000 ऍट 10% कॅश डिस्काउंट. ठीक आहे. कॅश डिस्काउंट. आता याच्यात जर्नल एंट्रीज करता येतील तुम्हाला. आपण जर्नल एंट्रीजला काय बघतो? ट्रान्झॅक्शन बघतो. कुठलं ट्रान्झॅक्शन? कॅश आहे का क्रेडिट आहे? चालू करायचं आपण. ठीक आहे. चला. अनिल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 1,00,000 रुपये. कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश का क्रेडिट? कॅश ट्रान्झॅक्शन आहे. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय लक्षात असतं? पहिलं आपलं कॅश. कॅश येते की जाते बिझनेस मध्ये? जाते कॅश. बिझनेस मध्ये येते की जाते?
मग आपण बिझनेस आहे की मालक आहे? बिझनेस आहे. आपण अकाउंटिंग मालकाचं करतोय का बिझनेसचं करतोय? हा, बिझनेसचं करतोय. मग बिझनेस मध्ये कॅश येते की नाही? येते. काय येणार मग? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. किती रुपये? 1,00,000 रुपये. ठीक आहे. दुसरी मला मानव सांग, दुसरी काय येणार? परचेस गुड्स फ्रॉम श्रवण. का बरं परचेस अकाउंट डेबिट टू श्रवण अकाउंट का असं केलं आपण? बरं, परत एकदा. काय ट्रान्झॅक्शन बघतो आपण, कॅश आहे का क्रेडिट आहे? यात असं कळून येतंय का आपल्याला कॅश इकडची जिकडे हल्ली आहे? कळून येतंय का? नाहीये. नाही येते ना कळून. पण याचं नाव आलंय श्रवणचं. म्हणजे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? उधारीवरचं ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. उधारीवरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण समोरच्याचं नाव लक्षात ठेवतो का? ठेवतो. हा, काय करतो? समोरचं नाव लक्षात ठेवतो. श्रवण गिवर आहे की रिसिव्हर आहे? गिवर आहे. पर्सनल अकाउंट गिवर आहे. मग त्याला काय करणार? डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. जनरल एंट्री काय करणार? परचेस अकाउंट डेबिट टू किती रुपये? 1,000 आहे. नंतर पुढची एंट्री, सोल्ड गुड्स टू सायराज. सायराज सांग, बिझनेसने सायराजला गुड्स विकलेत. पहिले काय बघतो आपण, कॅश ट्रान्झॅक्शन आहे की क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे? कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. कारण की आपल्याला कळतंय का कॅश आहे का? नाहीये. कॅश इकडची तिकडे गेली आहे का? कॅशने उड्या मारल्यात का? या खिशात कडून या खिशात टाकलेत का? नाही. कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये कोणाचं नाव लक्षात ठेवतो आपण? समोरचं नाव लक्षात ठेवतो. समोरचा कोण आहे? सायराज. कोण आहे? सायराज. मग एंट्री काय येणार? सायराज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्सची स्पेलिंग काय असते? हा, SA सेल्स अकाउंट. किती रुपये? 3,000 रुपये. बरोबर. पुढं, परचेस मशिनरी ऑफ 20,000 इन कॅश. सोपी आता ही एंट्री, सोपी. आता सांग श्रवण, सांग. मशीनरी अकाउंट डेबिट टू कॅश. आपण पहिलं काय बघतो? कॅश ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे? हे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश. कारण की इथं लिहिले बघा, इन कॅश म्हणजे पैसे दिलेत आपण. बरोबर. किती रुपये? मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती रुपये? 20,000. बरोबर. आर्यन सांग, पेड वेजेस टू आर्यन 5,000 रुपये. वेजेस अकाउंट डेबिट टू आर्यन. चूक. आर्यन अकाउंट डेबिट टू वेजेस. चूक. सांग जा. तू सांग. तेच आहे नक्की? कारण की हा शब्द आहे बघा, पेड. पेड म्हणजे पैसे भरलेत, म्हणजे पैसे हल्लेत का इकडं तिकडं? पैसे दुसऱ्या लोकेशनला गेलेत का? गेलेत ना. म्हणजे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश ट्रान्झॅक्शन आहे. समजलं की नाही? समजलं. तेच कन्फ्युजन होतंय अशा एंट्रीला बऱ्यापैकी. म्हणजे काय येणार ते? वेजेस अकाउंट डेबिट टू तुला येते कॅश? तुला येते कॅश? मला हे सांग, बिझनेस मध्ये कॅश येते की जाते? आपण बिझनेसचं ट्रान्झॅक्शन करतोय ना. समजलं का? नाही. काय समजलं मानव? तू स्वतःला आर्यन समजलं का? तसं नाही. या ट्रान्झॅक्शन मध्ये स्वतः आर्यन समजला का तू? हा ना. पण आपण आर्यन आहे का? आपण बिझनेस आहे. आपण कोण आहे? बिझनेस. बिझनेस. ठीक आहे. आपण आता बिझनेस करतोय. ठीक आहे. बरं, पुढं
रेंट रिसिव्ड. हा, कॅश अकाउंट डेबिट टू रेंट. सांग साईराज. तेच आहे ना बाळा. कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, कॅश का क्रेडिट? कॅश. कारण की कुठला शब्द आहे रिसिव्ड. मराठीत काय म्हणतात, भूतकाळ ना. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. हे भूतकाळ झालं ना, रिसिव्ड. बरोबर. जसं मी खाली खाली जाईल तसं माझं अक्षर खराब होतं. ठीक आहे, समजून घ्या. किती आहे? 500 रुपये का? चला, थोडी एंट्री भारी छान आहे, सांगा मला. चूक. चूक. हा सांग. बरं मला सांग पहिले, कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, कॅश का क्रेडिट? का बरं कॅश आहे? बरोबर. बरोबर. नाही, जेव्हा 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 वस्तू घेतो तेव्हा डायरेक्ट पैसे देतो त्याला म्हणतो आपण कॅश डिस्काउंट. म्हणजे लगेच पैसे देतो त्याला म्हणतो आपण कॅश डिस्काउंट. ठीक आहे, बरोबर. बरोबर, म्हणजे काय कॅश डिस्काउंट? कॅश डिस्काउंट तेव्हाच असतो जेव्हा आपण पैसे लगेच देतो. म्हणजे याचा अर्थ यांनी पैसे लगेच दिलेत. बरोबर. काय एंट्री आधार? बरं, कॅश डिस्काउंट आपण रेकॉर्ड करतो का? आणि कुठला डिस्काउंट रेकॉर्ड नाही करत? ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट आपण रेकॉर्ड करतो का? नाही करत. ठीक आहे, बरं. या कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. बरं. परचेस अकाउंट डेबिट 5,000. तू दिसत नाहीये ह्याच्यात. बरं ठीक आहे, परचेस अकाउंट डेबिट 5,000. हा, आणि बरं, टू कॅश डिस्काउंट आपला इन्कम आहे. टू कॅश डिस्काउंट काय आपला इन्कम आहे. ठीक आहे, टू कॅश 4,500 आणि टू डिस्काउंट 500. समजले बऱ्यापैकी ह्या जनरल एंट्रीज. अजून एक दोन घेऊ आपण. अजून जरा ट्रान्झॅक्शन घेऊ. ठीक आहे, बरं. डिपॉझिटेड कॅश इनटू बँक रुपीज 30,000. घेऊ आपण ते नंतर. पुढचं अजून दुसरं. परचेस लॅपटॉप फॉर पर्सनल यूज. बरं ठीक आहे. परचेस लॅपटॉप फॉर पर्सनल यूज. परचेस लॅपटॉप फॉर हा ऑफिस यूज. ते झालं ना, एक झालं ना, मशिनरी सारखं एक एक्झाम्पल झालं ना. ठीक आहे, हे दोन ट्रान्झॅक्शन करू आपण. ठीक आहे, आठवं काय येणार एंट्री? बरं मला सांगा, कॅश ट्रान्झॅक्शन आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे? कॅश ट्रान्झॅक्शन, कारण की त्यात कॅश हलती इकडे तिकडं. बरोबर. कॅश एंट्री काय येणार? बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँक आपली असेट आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. वा 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 वा. मी चुकीचं बोललो मग तुम्ही चुकीचं बोलणार का? काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. लक्ष नाही. ठीक आहे, चला. मला आता ही जी जो कोणी एंट्री सांगणार त्याला माझ्याकडनं एक चॉकलेट शेवटची. चॉकलेट सांग. हा हा, शेवटची डायरेक्ट
एंट्री सांगा, म्हणजे तुम्हाला जे लॉजिक समजतंय त्या लॉजिकने सांगा डायरेक्ट. हा चालेल ना, मला काय. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश. बरं. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू लॅपटॉप. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू लॅपटॉप. अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग करा. बरं, मी आता जरा ट्रिक खेळणार आहे तुमच्यासोबत, म्हणजे 2 एंट्रीज मिक्स करणार आहे, पण थोड्या वेळाने, 2 मिनिटांनी. नीट लक्ष द्या. बरोबर. थोडक्यात काय झालंय, पर्सनल रुपीज लिहिले, कितीला घेतला आपण? 10,000ला घेतला. 10,000 रुपयाला घेतला. ठीक आहे, 10,000 रुपयाला. मला सांगा, लॅपटॉप घेतला याचा अर्थ पैसे जाणार आहेत आपले. पैसे जाणार आहेत आपले. बरोबर. बरोबर. काय एंट्री येणार? कॅशला डेबिट कसं येईल? क्रेडिटला येणार. बरोबर. लॅपटॉप अकाउंट डेबिट टू लॅपटॉप अकाउंट डेबिट टू कॅश. पण लॅपटॉप आपल्याला रेकॉर्डच नाही करायचं. आपलं काय करणार? रेकॉर्ड ड्रॉइंग्स करणार आपण. काय करणार आपण? ड्रॉइंग्स करणार. मग काय येणार? ड्रॉइंग्स टू कॅश. किती रुपये? 10,000 रुपये. 10,000 रुपये. बरोबर. पण ड्रॉइंगचा एक अजून एक अर्थ असतो. काय असतो? कॅपिटल कमी होणं. बरोबर. ड्रॉइंग म्हणजे काय? कॅपिटल कमी होणं. बरोबर. ड्रॉइंग म्हणजे काय? कॅपिटल कमी होणं. म्हणजे मला सांगा, थोडक्यात 1,00,000 रुपये जर मार्केटने टाकलेत, त्यातनं 10,000 रुपयाचा लॅपटॉप स्वतःच्या यूज साठी घेतलाय, म्हणजे बिझनेस मध्ये किती रुपये राहिले? 90,000 रुपये. बरोबर. सायरा समजताय? जर मालकाने 1,00,000 रुपये टाकलेत आणि 10,000चा लॅपटॉप बिझनेस मध्ये घेतलाय वापरायला, तर बिझनेस मध्ये टोटल किती रुपये राहिले? 90,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कॅपिटल कमी करायला लागेल. बरोबर. जेव्हा आपण कॅपिटल वाढवलं त्याला, तेव्हा काय केलं? आपण क्रेडिट केलं. मग आता कॅपिटल कमी करायचं, मग काय करणार आपण? त्याला डेबिट करणार. अपोजिट इफेक्ट. बरोबर. बरोबर. एक्झाम्पल असं, मशिनरी, जर मशिनरी होती का आपल्याकडे आधी? नव्हती. मग मशिनरी आपल्याकडे वाढली, 20,000 रुपयांनी वाढली. मग काय केलं? तिला डेबिट केलं. जर मला मशिनरी कमी करायची असेल तर काय करणार मी? क्रेडिट करणार. तसं सिंपल. काय येणार मग इथं? कॅपिटल टू ड्रॉइंग 10,000 रुपये. काय असं काय नाही, कुठं पण करू शकतो आपण. ही खरं एंट्री जी असते ना, ही आपण डायरेक्ट फायनल अकाउंटला करतो. आपण केली आधी सुद्धा. बरोबर. ड्रॉइंग आपल्याला कुठे दिसतात? ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतात ड्रॉइंग्स. बरं ठीक आहे, आपण ही तेव्हा करू, आता नको करायला ही एंट्री. पण ही एंट्री अशी होती, तेव्हा पण हीच एंट्री होणार आहे आपली. ठीक आहे, सेम एंट्री होणार आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहे लेजर. काय करणार आहे? लेजर. लेजर बघू आपण उद्याच्या भागात.